की तू जाणं बरोबर नाही, कारण तुझी बातमी जी आहे आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या बाजूने होईल, निपक्षपाती होणार नाही. कारण ते अर्धाच भाग सांगत होते, ती निपक्षपाती होणार नाही, कारण तू मराठी आहेस आणि आम्ही बाकी सगळे दाक्षिणात्य आहोत. आमच्या कचेरीमध्ये बहुसंख्य दाक्षिणात्य होते. माणसं चांगली होती, ज्येष्ठ होती, हुशार होती, पण ती सर्व दाक्षिणात्य होती. आणि त्यामुळे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इकॉनॉमिक टाइम्समध्ये नोकरी करूनही अप्रत्यक्षपणे स्थानिक लोकाधिकार समिती आणि शिवसेनेचा समर्थक अशीच त्यांनी माझ्याबद्दलची धारणा केलेली होती. आता तो काळ जो आहे 73-74चा, तो ज्यांना आठवत असेल त्यांना सहज लक्षात येईल की त्यावेळची भावना पूर्णपणे वेगळी होती. त्याची चळवळ झालीवर आपण सगळं मानतो, पण शिवसेना हे एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र समितीचं दुसरं एक्सटेन्शन होतं. तुम्ही जर हुतात्मा चौक पाहिला तर तिथे कामगार आणि शेतकऱ्यांचा हातात मशाल घेतलेला पुतळा आहे, ती मूर्ती आहे. आज पुन्हा आणि ती मशाल जर तशीच राहिली तर हुतात्मा चौकातलं जे अभिप्रेत राज्य आहे, म्हणजे कामगार शेतकऱ्यांचं, मराठी कामगार शेतकऱ्यांचं राज्य इथे पुन्हा येऊ शकेल असं वातावरण आपण निर्माण करू शकलेलो आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीच्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुख्यतः मुंबईमध्ये एकूण 62 गिरण्या होत्या, कापड गिरण्या. 73-74ला सुद्धा 62 कापड गिरण्या होत्या. त्यात मराठी मालकाची नव्हती. त्या जवळजवळ सर्व मारवाडी आणि गुजराती मालकांच्या होत्या. 2.5 लाख कामगार होते. त्याच्यापैकी जवळजवळ 98% कामगार मात्र मराठी होते. साधारणपणे हीच अवस्था बॉम्बे पोर्ट्रसमध्ये होती, रेल्वेमध्ये होती. तिथले कामगार जे होते ते मराठी होते, पण त्याचं व्यवस्थापन नव्हतं. आणि त्यावेळेला मुख्यतः या गुजराती आणि मारवाडी मालकांनी मराठी माणसाविरुद्ध जो आकस बाळगलेला होता, त्या आकसाचा आविष्कार सध्या आपण आपल्या देशात पाहतोय. तो आकसाचा आविष्कार जुन्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि महाराष्ट्रामध्ये आणली, ह्याचा खुन्नस आजही अमित शाह आणि मोदी यांच्या मनात आहे. आणि त्याचाच सूड आता आपण अमित शाह घेताना बघतोय, ज्याचा उल्लेख आता सुभाष देसाईंनी अतिशय प्रभावीपणे केला. म्हणजे इथले सर्व उद्योग परत सुरतला न्यायचे किंवा गुजरातला न्यायचे. ती गिफ्ट सिटी जी त्यांनी निर्माण केली म्हणून सांगितली, ती पूर्णपणे ओसाड पडलेली आहे. अब्जावधी रुपये त्या गिफ्ट मध्ये खर्च केलेले आहेत, पण तिकडे कोणी जात नाहीये. कारण तेच सगळे गुजराती व्यापारी जे आहेत, मुख्यतः डायमंड मर्चंट्स, त्यांना अजून मुंबईच पाहिजे आहे. परंतु तिकडे अत्यंत स्वस्त जागा, सर्व सवलती दिल्या आहेत म्हणून त्यांनी तिकडे जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. परंतु ते तिकडे जायला तयार नाहीत, कारण त्यांच्या मते मुंबईमध्ये जे त्यांना मिळू शकतं ते तिकडे मिळू शकत नाही. मुंबईत त्यांना काय मिळू शकतं? एक तर सवलती मिळू शकतात, तिथे पोर्ट आहे, एअरपोर्ट आहे, सगळी ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे, जगाशी कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे मराठी कर्मचारी, मराठी कामगार आहेत. गुजरात मला माहित नाही, अहमदाबाद, बडोदा जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला आपल्या मराठी मुंबई सारखे कामगार, कर्मचारी, कर्तबगार आणि कार्यक्षम तुम्हाला जवळजवळ दिसणारच नाही. त्यांना सगळे असे कामगार कर्मचारी मुंबईत जसे मिळतात तसे तिकडे मिळत नाही. अहमदाबाद मध्ये सुद्धा 108 गिरण्या होत्या. म्हणजेच 1960च्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळात जी गुजराती मारवाड्यांची सत्ता होती ती हळूहळू लयाला गेली आणि सरकारच्या मदतीने पब्लिक सेक्टर निर्माण झाला. पब्लिक सेक्टर म्हणजे तुम्हाला आठवत असेल, बर्माशेल कंपनीचा पूर्वी गॅस येत असे, काही काही महिलांना आठवत असेल, त्यावेळेला कोणी गॅस घ्यायला तयार नसायचं घरी. बर्माशेल कंपनीचे जे सेल्समन होते ते घरोघरी जायचे आणि गॅसमध्ये काही गैर नाही, गॅस कसा चालवायचा याचं प्रशिक्षण द्यायचे. अशी बर्माशेल कंपनी होती. ती 73-74 मध्ये तिचं राष्ट्रीयकरण करून ती भारत पेट्रोलियम झाली. तशी एसो होती, तिचं पुढे हिंदुस्थान पेट्रोलियम झालं. ह्या दोन अशा सार्वजनिक क्षेत्रात आल्या आणि अशा अनेक खासगी कंपन्या ज्या परदेशी होत्या, अमेरिकन होत्या, ब्रिटिश होत्या, त्यांचं आपल्या राष्ट्रीयकरणाने आपल्यामध्ये सामील करण्यात आलं. त्या राष्ट्रीयकरणामुळे देशाची संपत्ती प्रचंड वाढली आणि जसं सुभाष देसाई म्हणले, तिथे आपल्या चळवळीमुळे मराठी माणसांची टक्केवारी सुद्धा वाढली त्या पब्लिक सेक्टरमध्ये. नाहीतर त्या पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा प्रामुख्याने अमराठी माणसं होती. हा जो पब्लिक सेक्टर प्रचंड प्रमाणावर वाढला आणि त्याच्याबरोबर मराठी माणसांची सुद्धा संख्या वाढली. आता इथे बसलेल्या अनेक लोकांना कदाचित आठवण असेल,
73-74 मध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतकी भीषण होती की त्यावेळेला महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामध्ये सुकडी खायला द्यायला लागायची आणि ती सुकडी इथल्या मुंबईकरांनी सुद्धा खावी असं आवाहन त्यावेळेचे मुख्यमंत्री करत असत. कारण मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला पाव मिळत नव्हता, रवा आणि साखर सुद्धा तुम्हाला रेशनवरती सुद्धा पूर्णशी मिळत नव्हती. आणि माझ्या आठवणीप्रमाणे अनेक मोर्चे मंत्रालयात गेलेले आहेत की आम्हाला दिवाळी आली आहे, गणपती आलाय, आम्हाला निदान रवा आणि साखर द्या. आणि 100, 200, 300 ग्रॅमच्या रवा आणि साखर मिळण्यासाठी चळवळी व्हायच्या कामगारांच्या. आणि मुख्यतः त्यात कोण असायचे? मुख्यतः मराठी असायचे, गिरणी कामगार असायचे, मुख्यतः मराठी कामगार असायचे. ही 73-74ची अवस्था होती. अशी महागाई होती, अशी कमालीची टंचाई होती. आज त्याच टंचाईमधनं एक प्रचंड मोठा मध्यमवर्ग तयार झालेला आहे. प्रचंड मोठा म्हणजे किती? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई पुणे शहरांमध्ये आणि एकूण औरंगाबाद नागपूरमध्ये सुद्धा एक प्रचंड प्रमाणावर मोठा मध्यमवर्ग आहे. ज्या मध्यमवर्गाने पूर्वीच्या चाळीतलं ब्लॉक नसलेलं, घरात गॅस नसलेलं किंवा घरात ट्यूबलाईट येणारं, घरात टेलिव्हिजन नसणारं, घरात कित्येकांच्या रेडिओसह नसणारं, बाहेर मोटारीत असण्याचा प्रश्नच नव्हता, स्कूटरसाठी सुद्धा 10-10 वर्ष क्यू लावायला लागायचा. हे सगळं ज्याला कनिष्ठ मध्यम वर्गाचं जीवन म्हणतात ते अनुभवलेले आपल्याच इथल्या लोकांनी जर आपल्या स्वतंत्रपणे खासगीमध्ये मनातल्या मनात जर विचार केला की आपल्याला 75 साली किती पगार होता, 80 साली आपण किती पगार होता, आपल्या घरामध्ये कोणत्या सुखसोयी होत्या, वॉशिंग मशीन नव्हतं, फ्रीज घ्यायचा तर चर्चा करायची घरात 6-6 महिने की आपण फ्रीज घ्यायचा का, तो परवडेल का. टेलिव्हिजन ज्या वेळेला आला तेव्हा तो टेलिव्हिजन घरात कुठे ठेवायचा, तो फक्त ब्लॅक अँड व्हाईट होता आणि तो मुख्यतः 2 कंपन्यांचा होता, एक क्राऊन आणि एक अपट्रॉन. तो कुठे ठेवायचा, त्या दरवाजा असायचा त्या टेलिव्हिजनला, तो घरातला फक्त करता माणूसच फक्त तो वापरायचा, दुसऱ्या कोणाला हात लावायला परवानगी नसायची. आणि शेजारच्या घरातनं जर छायागीत किंवा काही ऐकू आलं तर घरामध्ये तळमळ व्हायची आणि लहान मुलं म्हणायचे आपल्या घरात टीव्ही पाहिजे, विशेषतः तिकडे चित्रपट लागल्यानंतर. ही अवस्थाच मुख्यतः मराठी मुंबईकरांची होती. मराठी मुंबईकरांच्या घरात सुद्धा कोणत्याही ज्याला आज आपण सहज मान्य केलेल्या गोष्टी म्हणतो, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, कलर टीव्ही असेल, हे सगळं काही कल्पनेचं नव्हतं. आता तर जवळजवळ 100% लोकांच्या हातात मोबाईल फोन आहेत, जवळजवळ 100% लोकांच्या घरात कलर टीव्ही आहेत. त्यावेळेला फक्त 1 किंवा 2 चॅनल असायचे, ते दूरदर्शनचे असायचे. आणि अशा प्रकारचं जीवन जगलेला कनिष्ठ मध्यम वर्ग मराठी माणूस मुख्यतः आपल्या सांस्कृतिकतेच्या, मराठी अस्मितेच्या, मराठी भाषेच्या अभिमानाच्या जोरावरती जगत होता. आता सुभाष देसाईंनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता पुन्हा उठावाची वेळ आलेली आहे. कारण आता अशा प्रकारे सांस्कृतिक अस्मितेच्या आणि भाषेच्या पातळीवरती आपण पुढे जायच्या ऐवजी आपण प्रत्यक्षात गेल्या 10 वर्षात मागे आलेलो आहोत. आणि सरळ आपला अपमान होईल अशा पद्धतीने गुजराती मंत्री, गुजराती प्रधानमंत्री, गुजराती गृहमंत्री, सर्व प्रकारचे गुजराती मंत्री हे सगळे धडधडीतपणे महाराष्ट्राचा कसा अपमान करतात, मराठी माणसाकडे कशा तुच्छतेने पाहतात, हे निदान मी आणि संजय राऊत आणि अरविंद सावंत हे आम्ही लोकसभेत आणि राज्यसभेत दररोज पाहतोय. आम्ही त्याच्या विरुद्ध बोलतो. परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट आहे, ज्या प्रमाणात त्याच्याबद्दलचा संताप महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हायला हवा तसा होताना दिसत नाही. इतकंच नव्हे तर दुर्दैवाने अनेक मराठी नेते विविध पक्षातले हे मोदी आणि शहांच्या कच्छपी लागलेले आहेत, त्यांची लाचारी करतायत. अशा प्रकारची लाचारी मराठी माणसांनी कधी सहन केलेली नाही. आणि म्हणून देसाई साहेब जे म्हणले ते बरोबर आहे की पुन्हा उठावाची गरज आहे. कारण जे संयुक्त समितीमध्ये मुख्यतः गुजराती मालकीच्या विरोधात, म्हणजे ज्यांच्या हातात उत्पादनाची साधनं आहेत त्यांच्या विरोधात चळवळ सुरू झाली, नंतर ती शिवसेनेच्या मार्फत एकूण सार्वजनिक क्षेत्रापर्यंत आली. ते सर्व आता बदललेलं आहे. आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये कोणाला घ्यायचं, कोण नाही, कोणाला घ्यायचं नाही, हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात असतं. आणि तो कॉन्ट्रॅक्टर तिथल्या मॅनेजमेंटच्या म्हणजे मुख्यतः सरकारतर्फे येतो. आणि त्याच्यामुळे आज आपण असं प्रत्यक्षात पाहतोय की इतिहास पुढे जायच्या ऐवजी इतिहास मागे नेला जातोय. सुरतवरनं जी शिवाजी महाराजांनी वखार लुटून आणली ती परत सुरतमध्ये नेण्याच्या दृष्टिकोनातनं ती नव्हे तर इतर सुद्धा काही काही गोष्टी परत गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं ह्या पार्श्वभूमीवरती आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आताचा जो मध्यम वर्ग आहे, जे समोर बसलेले आहेत,
त्या सर्व मध्यमवर्गाने आपला भूतकाळ स्थानिक लोकाधिकार समिती निर्माण होण्याच्या अगोदरचे आपले पगार, अगोदरच्या आपल्या नोकऱ्या याची जराशी नीट आठवण करून विचार केला पाहिजे की त्यावेळेला आपण असे होतो, त्यावेळेला आपण असे लढाऊ होतो, त्यावेळेला आपण असं बोलू शकत होतो. आता बोलण्याची संधी असून सुद्धा आपण का असे महाराष्ट्र म्हणून शरण गेलेले आहोत आणि अक्षरशः लाचार पद्धतीने आपण शरण गेलेले आहोत. आपलेच सहकारी जुने हे त्यांच्या नादी लागले, त्यांच्या कच्छपी लागलेले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की आता निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मोदी आणि शहांना असं जवळजवळ वाटायला लागलेलं आहे की आपल्याला पुन्हा तेवढी मतं मिळणार नाहीये. त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये 303 जागा एकट्या भाजपला मिळाल्या. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या. आता आपल्याला परत 282 मिळतील असं वाटत नाही, 300 मिळतील असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी नवीन नवीन प्रकल्प, नवीन नवीन घोषणा, नवीन नवीन भावनात्मक आवाहन तमाम समाजाला करतायत आणि आपण सुद्धा कित्येक वेळेला त्या विशिष्ट घोषणांच्या, त्या विशिष्ट भावनात्मकतेच्या आहारी आपण जातोय. ते आहारी गेल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला 300 किंवा 200 जागा मिळतील. परवा तर ते म्हणले आम्हाला 370 मिळतील आणि आमच्या एनडीएला 400 सुद्धा मिळतील. तुम्ही जर मनातल्या मनात हिशेब करून पाहिला तर राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष नाही, तो फक्त उत्तर भारतीयांचा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे. तामिळनाडूमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, केरळमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, तेलंगणमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये मामूली स्थान आहे किंवा जवळजवळ नाहीये, कर्नाटकामध्ये फक्त कोस्टल रिजन मध्ये त्यांना स्थान आहे. बाकी कर्नाटकात साध्या पॉंडिचेरी सुद्धा त्यांना स्थान. वरती तुम्ही जात तर बंगालमध्ये त्यांना स्थान नाहीये, पंजाबमध्ये त्यांना स्थान नाहीये, काश्मीरमध्ये त्यांना स्थान नाहीये. कशाच्या जोरावर ते म्हणतात आम्ही राष्ट्रीय पक्ष होते? ते राष्ट्रीय पक्ष नाही आहेत. ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा एवढ्या पुरता त्यांचा पक्ष आहे. त्या तिथल्या सुद्धा हिंदी भाषिक बिहारमध्ये आता त्यांना गळती लागलेली आहे आणि म्हणून कसंही करून इकडे जसं त्यांनी अजित पवारांना आणि अन्य लोकांना, शिंदेना वश करून घेतलं, तसं त्यांनी तिकडे नितीश कुमारांना वश करून घेतलेलं आहे. परंतु नितीश कुमारच्या विरुद्ध वातावरण आता तयार झालंय, कारण ते 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि 9च्या 9 वेळेला ते कायम अशा प्रकारची तडजोड करून झालेत. त्यामुळे तिथल्या लोकांचा त्यांच्यावर तोच रोष आहे जो आपल्याकडे अजित पवार आणि शिंदेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना बिहारमध्ये पण आपल्याला त्या जागा मिळणार नाहीत. मागच्या वेळेला बिहारमध्ये त्यांना 98% जागा मिळाल्या होत्या, मध्य प्रदेशमध्ये 98% जागा मिळाल्या होत्या, कर्नाटकमध्ये 98% जागा मिळाल्या होत्या. आता ह्या जागा आपल्याला मिळणार नाहीत. म्हणजे इथून ज्या जागा कमी होतील त्या कमी होणाऱ्या जागांची संख्या कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 120 आहे. म्हणजे ह्यांचा आकडा 230च्या वरती जाऊच शकत नाही, अगदी उदाहरणार्थ त्यांना दिल्या तरी. त्यामुळे त्यांना आता असं वाटायला लागले की आपल्याला एका वेळेस सत्ता हाती येणार नाही आणि ती सत्ता हाती येणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारचे दंगेधोपे देशामध्ये सुरू केलेले आहेत ते रामाच्या नावाने केलेले आहेत. ते दंगेधोपे करून लोकांची मनं पुन्हा वळवता येतील, पुन्हा एकदा हिंदू मुसलमान द्वेषाचं वातावरण तयार करता येईल. या प्रकारची प्रवृत्ती, या प्रकारचं धोरण अधिकृतपणे सरकारतर्फे म्हणजे मुख्यतः मोदी आणि शहांतर्फे राबवलं जात आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, अरविंद सावंत, संजय राऊतला पण ते माहिती असेलच, कारण आम्हाला तिकडे जे भाजपाचे खासदार भेटतात खासगीमध्ये त्यांची बोलायची हिंमत नसते जाहीरपणे बोलण्याची किंवा आम्हाला हाऊसमध्ये सुद्धा बोलण्याची. ते लांब कुठेतरी आम्हाला गार्डनमध्ये किंवा कुठेतरी भेटले तर बोलतात, तुम्ही काय सांगता, आमच्यावरती सुद्धा ईडीचं वॉच आहे, आमच्यावरती सुद्धा सारखा वॉच आहे, आम्हाला सुद्धा दहशतीकारी मोदींच्या व्हावं लागतं, आम्हाला बोलता पण येत नाही काही. ही आमची पण अवस्था आहे आणि जर प्रसंग पडला तर आम्हीच सगळे मोदी आणि शहांच्या विरुद्ध जाणार आहोत, पण आमचा मात्र आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संधीची वाट बघतोय. कित्येक वेळा त्यातले काही जण सांगतात की अहो तुम्ही तुमचं विरोधी पक्षाचं हे वाढवा, आंदोलन वाढवा, संघर्ष तीव्र करा, आम्हालाच त्याची मदत होणार आहे. कारण आम्हाला आता भाजपमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. त्यामुळे असंतोष हा काही फक्त लोकांमध्ये नाहीये, हा काही फक्त विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना नाहीये, हा खुद्द भाजपमध्ये सुद्धा असंतोष आहे. आणि त्या असंतोषाचा स्फोट कसा होऊ शकेल याचा अंदाज आणि याची भीती आता मोदी आणि शहांना आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं वातावरण बदलायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की स्थानिक लोकाधिकार समिती ही जरी प्रत्यक्षात बिन राजकीय असली, म्हणजे ती जरी शिवसेनेने स्थापलेली असली तरी ती एका अर्थाने बिन राजकीय. कारण माझ्या माहितीमधले अनेक कम्युनिस्ट विचाराचे, समाजवादी विचाराचे असे जे LIC, एअर इंडिया अन्य ठिकाणचे कार्यकर्ते आहेत किंवा समर्थक आहेत, ते अनेक लोक
आताच मी येताना काही कार्यकर्त्यांशी बोलत होतो, त्यांच्यातले अनेक लोक हे स्थानिक लोकाधिकार समितीचे समर्थक आहेत आणि ती स्थानिक लोकाधिकार समिती हीच खरी लोकशाही आहे, सगळीकडे लोकशाही. कर्नाटकमध्ये एका ठिकाणी एका प्रांतामध्ये माननीय खरगेंच्या मदतीने 371 जे या नावाने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे आणि त्यांच्या पक्षाचं बहुमत नसताना पूर्वी, आत्ता नव्हे, आता ते अध्यक्ष आहेत पक्षाचे, पूर्वी त्यांनी हे केलंय. त्यावेळी त्यांनी सर्व पक्षीय कर्नाटक मधले एकत्र आणले आणि त्या 371 जेचा कायदा असा आहे की त्यामुळे त्या प्रांतातल्या, एका विशिष्ट प्रांतापुरता म्हणजे प्रदेशापुरता आहे, त्या प्रदेशातल्या प्रत्येक नोकरीला, कुणाची असो ती खाजगी असो सार्वजनिक असो, ती स्थानिक माणसालाच आणि स्थानिक भाषिक माणसालाच ती नोकरी दिली गेली पाहिजे. हा ठराव तिथे कायद्याने आहे, घटनेच्या आधारे केलेला आहे. 371 जे या घटनेच्या कलमानुसार ते त्यांनी तिकडे घडवून आणलेलं आहे. ते आपल्याला घटना असो नसो, आपण आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या लढ्याच्या जोरावर, आपल्या संघर्षाच्या जोरावर ते आपण ते करू शकतो. याच्यामध्ये प्रांतवाद नाही, याच्यामध्ये प्रांतवाद कसा नाही, कारण हीच घोषणा, हीच चळवळ तामिळनाडूमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, केरळमध्ये आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी. कारण स्थानिक लोकाधिकार समिती ह्या ज्या वेळेला समर्थ होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही समर्थ होते. कारण लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे आहेत आणि लोकांमध्ये ते स्थानिक लोक महत्वाचे आहेत. स्थानिक लोकांचा असा अधिकार असणं याचा अर्थ आपण देशाच्या विरोधात किंवा प्रांतवादाने इतरांच्या द्वेषामध्ये परामर्श करतोय आपण, असं अजिबात समजायचं कारण नाही. आपला हा स्थानिक लोकाधिकार समितीचा प्रयत्न म्हणजे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न आहे. हाच प्रयत्न आता अमेरिकेत सुद्धा चालू आहे आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रकारे मगाशी सांगितलं अनिल देसाईंनी किंवा अन्य लोकांनी, सुभाष देसाईंनी पण, की अमेरिकेत सुद्धा आता त्यांच्या पद्धतीने स्थानिक लोकाधिकार चळवळ चालू झालेली आहे. त्यांच्याकडचं जे अरिष्ट आहे, आर्थिक अरिष्ट, ते आर्थिक अरिष्ट याच्याचमुळे आलेलं आहे. इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये सुद्धा अशा प्रकारची चळवळ चालू आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडे सुद्धा काही प्रमाणात द्वेषाचं आणि नफरतीचं राजकारण करून ते त्याला वळण लावायचा प्रयत्न करतायत. पण त्यांच्याहीकडे आपल्यासारखे चांगले सद्भावनेचा विचार करणारे, लोकांना समाविष्ट करणारे आणि तरीही आपली अस्मिता, आपली भाषा, आपली संस्कृती टिकवून स्थानीय लोकाधिकार प्राप्त करणारे असेही घटक त्यांच्याकडे आहेत, अशाही चळवळी त्यांच्याकडे आहेत. आपण एकटे नाही, आपण महाराष्ट्रातही एकटे नाही, देशातही एकटे नाही, जगातही एकटे नाही. हे लक्षात घेऊन आपण आपली चळवळ अधिक समर्थ करावी. त्याला आमच्यासारख्या पत्रकारांचा, आता मी या घडीला पत्रकार नसतो तरीही आमच्यासारख्या पत्रकारांचा पूर्ण पाठिंबा असेल, पूर्ण समर्थन असेल. असे 4 शब्द सांगून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर शिवसेनेचे खासदार ज्यांचं नेहमीच पक्षाच्या बाजूने ज्यांनी विरोध करतात, जे विरोध करतात त्यांना कसा समलकीने दणका हाणतात, ते आपले सर्वांचे लाडके शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आम्हाला या प्रसंगी मार्गदर्शन करावं. लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, माझे सहकारी खासदार शिवसेना नेते अनिल देसाई, मंचावरील उपस्थित शिवसेनेचे नेते, ज्येष्ठ नेते दिवाकरजी रावते, अरविंद सावंत, प्रदीप मयेकर, आमचे लोकाधिकार समिती आहे ना, मला लोकाधिकाराची नावं घ्यायला आवडतात. सुनील शिंदे, सिनेट दिलेमाजी, चंदू मामा, वामन भोसले, वन अँड ओनली,
बरोबर ना? आणि आपण ज्यांचे विचार ऐकले, ते ज्येष्ठ पत्रकार, खासदार माननीय श्री कुमार केतकर, कामगार मैदानावर लोकाधिकार समितीचा मेळावा होतो आहे. लोकाधिकारचे मेळावे खरं बंदिस्त हॉलमध्ये होतात, तुम्ही मैदानात घेतलेला आहे. 50 वर्ष झाली. एखाद्या व्यक्तीला 50 वर्ष होतात, एखाद्या संस्थेला 50 वर्ष होतात, एखाद्या राज्याला, एखाद्या देशाला 50 वर्ष होतात. पण एका चळवळीला 50 वर्ष झालेली आहेत, लक्षात घ्या. आणि त्या चळवळीला 50 वर्ष झाली तरी ती चळवळ अद्याप सुरू आहे. हे लोकाधिकार समिती महासंघाचं वैशिष्ट्य आहे, लोकाधिकार चळवळीचं वैशिष्ट्य. ही चळवळ न संपणारी आहे. कारण भूमिपुत्रांच्या अधिकाराचा प्रश्न हा फक्त मुंबई पुरता नाही, तर जगातल्या अनेक देशांमध्ये, राज्यातल्या अनेक भागांमध्ये कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्थानिकांच्या अधिकाराचा प्रश्न हा ज्वलंतपणे पेटत असतो. पण हा प्रश्न पेटवण्याची पहिली भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्षापूर्वी घेतली. ती सुरुवात, ही ठिणगी बाळासाहेब ठाकरेंनी टाकली की स्थानिकांना रोजगार मिळायला हवा, त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये. आणि तो आम्हाला भारतीय घटनेनं दिलेला अधिकार आहे. जर तुम्ही भाषेच्या आधारावर राज्य निर्माण केली, मग त्या राज्यातल्या त्या भाषिकांना त्यांचे अधिकार मिळायला. मग श्री सुभाष देसाईंनी एअर इंडियाच्या त्या घटनेचा उल्लेख केला. बाळासाहेबांनी त्यावेळेला स्वतः अशा प्रकारच्या चळवळींचं नेतृत्व केलं. आरसेप, सगळ्यात मोठा मोर्चा आरसेपला झाला. तोडफोड म्हणजे किती मोठा इतिहास आहे आपला तोडफोडीचा. ते जाऊन त्या मिंदेला सांगा. तोडफोड एअर इंडिया. पण एअर इंडिया मधली जी क्रांतिकारक घटना घडली, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण नोकऱ्या मागायला गेलो आणि नोकऱ्यांवर चर्चा सुरू असताना नंदा नावाच्या माणसाचा सूर बदलल्यावरती एका शिवसैनिकाने त्या नंदाच्या कानफटात मारली आणि तो खणखणीत आवाज कानफटात मारल्याचा दिल्लीपर्यंत गेला, दिल्लीपर्यंत पोहोचला. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व पब्लिक सेक्टरचे दरवाजे, फक्त एअर इंडिया नाही, सगळ्या पब्लिक सेक्टरचे दरवाजे मराठी माणसासाठी बाळासाहेबांमुळे उघडे झाले. पण एअर इंडियामध्ये ही कानफटात मारण्याची कृती घडण्याआधी बाळासाहेबांच्या घरी, शिवसेना प्रमुखांच्या घरी एक बैठक झाली एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची. आणि ते ऐकायला तयार नव्हते. बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, अरे बाबा, ही तुझी विमानं जी आहेत ते हवेत फिरतील, ते तुझा असेल, पण मुंबईचे रस्ते माझे आहेत, लक्षात ठेव, तुला फिरणं कठीण होईल. ही
लोकाधिकार समितीच्या चळवळीची ठिणगी आहे. बाळासाहेब म्हणायचे हे व्हाईट कॉलर लोक आहेत का? अनिल बरोबर ना? हे सगळे व्हाईट कॉलर लोक आहेत म्हणायचे. पण कालांतरानं त्या व्हाईट कॉलर लोकांच्या हातात सुद्धा दगड आले केतकर साहेब. कारण व्हाईट कॉलर म्हणजे शिवी असं बाळासाहेब म्हणायचे. मग हळूहळू या सगळ्या व्हाईट कॉलर लोकांचं विचारांतर झालं. ते कडवट शिवसैनिक झाले. आता आमचे केतकर साहेब सुद्धा व्हाईट कॉलर आहेत. पण मला माहिती आहे शिवसेनेच्या त्यावेळच्या चळवळीत त्यांनी सुद्धा हातात दगड घेतलेला आहे की नाही विचारा. प्रत्येक व्हाईट कॉलर मराठी माणसाला बाळासाहेबांची शिवसैनिक बनवली आणि ती शिवसेना बाळासाहेबांनी अशा पद्धतीनं पुढे नेली. मी अनेक वर्ष प्रदीप मयेकरांना पाहतोय. त्यांची दाढी इतकी सुंदर काळी कुळकुळीत होती, टोकदार. तेव्हापासून ते लोकाधिकारचं काम ONGC मध्ये करतायत आणि आजपर्यंत करतात. लोकाधिकारचा कार्यकर्ता कधी फुटला नाही. भूमिपुत्रांची चळवळ ही ऐतिहासिक चळवळ. या देशामध्ये 2 लोकांनी भूमिपुत्रांची चळवळ सुरू केली. पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा हा भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा लढा होता. मी माझं राज्य निर्माण करीन, माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला कष्ट करायला त्याचे हक्क मिळवून देईन, त्याच्यावरती कोणाचं अतिक्रमण होता कामा नये. झालं तर मी त्यांच्यासाठी उभा राहीन ठामपणे. ही भूमिपुत्रांची चळवळ होती छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी तोच भूमिपुत्रांचा लढा, ही चळवळ शिवसेनेच्या माध्यमातून, लोकाधिकार समितीच्या माध्यमातून पुढे नेली. मगाशी केतकर साहेबांनी सांगितलं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं पुढलं पर्व हे शिवसेनेची स्थापना. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, मुंबई मिळाली, 105 हुतात्मे आपण दिले. पण या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्या मराठी माणसाला तो न्याय आपल्याला मिळाला नाही, तो हक्क आपल्याला मिळाला नाही. आपल्याला घाटी म्हणून हिणवलं जाऊ लागलं. ही घाटी आहे. मग त्या घाट्यांचा हिसका दाखवण्यासाठी बाळासाहेबांना शिवसेना स्थापन करावी लागली. ही मुंबईची टिकवली. संयुक्त महाराष्ट्राने मुंबई मिळवून दिली, पण शिवसेनेनं मुंबई मराठी माणसाकडे टिकवली. हे शिवसेनेचं यश. नोकऱ्या आम्हाला हव्यात ना, नोकऱ्या कोणाला नको? की बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय मोदी नाहीत ना? 2 कोटी रोजगार देऊ, दिला काय? 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा हा माणूस 2014 पासून करतोय. वर्षाला 2 कोटी म्हणजे आतापर्यंत 20 कोटी रोजगार मिळाला पाहिजे होते. पण लोकाधिकार चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो कोट्यावधींना रोजगार मिळाला. हे कोणीतरी त्या मोदी गॅरंटीला सांगा. नोकऱ्या मिळत नसतील तर सुशिक्षित लोकांनी पकोडे तळा, असं देशाचा पंतप्रधान सांगतो. पण आमच्या बाळासाहेबांनी काय केलं? नोकऱ्या देत नसाल तर शिवसेनेशी सामन्यात मला नोकऱ्या द्याव्याच लागतील आणि त्यासाठी लोकाधिकार समिती आहे, हे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं महत्वाचं काम कोणतं असेल तर हा मराठी तरुण त्याने एक स्वाभिमानानं उभा केला. मराठी मशालीचा उल्लेख आला. ती मशाल कशी पेटले आपण केतकर साहेब सांगितलं. संयुक्त महाराष्ट्राचा हुतात्मा स्मारकात जो कष्टकरी आहे त्याच्या हातामध्ये मशाल आहे. ही मशाल तेव्हा पेटली होती आणि ही मशाल आता परत काळाच्या महिमागीच्या आघात बघा
पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या हक्कावर जेव्हा आक्रमण होतंय तेव्हा शिवसेनेच्या हातामध्ये ही मशाल आलेली आहे. हा 50 वर्षातली ही स्थित्यंतर आहे. बरं, मशालीचं महत्व इतिहास काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा मशाल होती. मला माहित नसेल तर सांगतो. कात्रजचा घाट दाखवणं हे शिवाजी महाराजांच्या काळातली एक ऐतिहासिक घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालातल्या शाहिस्त खानाच्या त्याच्या लोकांवर हल्ला केला आणि पळापळ झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज लाल महालावरती हल्ला करून खानाची बोटं कापून बाहेर पडले, तेव्हा शिवाजी महाराजांकडे मोजकं सैन्य होतं आणि खानाचं विशाल सैन्य होतं. पुणे आणि मावळ प्रांतामध्ये हजारो लाखो सैनिक आले होते आणि महाराजांचे मोजके 100 सैनिक होते. आणि खानाच्या सैनिकांनी महाराजांचा पाठलाग सुरू केल्यावरती महाराजांच्या लक्षात आलं की आपण या सैन्याचा सामना करू शकणार नाही इतक्या मोठ्या. तेव्हा महाराजांनी आपल्या काही लोकांना सांगितलं की आता आपण गनिमी कावा केला पाहिजे. त्यांनी 100-150 बैल घेतले, त्या बैलाच्या शिंगाला मशाली लावल्या आणि त्या मशाली कात्रजच्या घाटात सोडल्या. ते बैल कात्रजच्या घाटात सोडले आणि खानाला वाटलं की महाराज त्या दिशेने गेलेले आहेत आणि अख्खं सैन्य हे कात्रजच्या दिशेने गेलं आणि महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले. त्याच्यामुळे आमच्या हातातली जी मशाल आता आहे शिवाजी महाराजांची, ती मशाल तुम्हाला सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये पुन्हा एकदा मशाल शिवसेनेची धगधगीतपणे पेटवल्याशिवाय राहणार नाही. मशाल संयुक्त महाराष्ट्राची आहे, मशाल शिवसेनेची आहे, मशाल मराठी माणसाची आहे. प्रत्येकाच्या मुंगटामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आजी मशाल पेटलेली आहे. ही चळवळ आहे आणि ही चळवळ 50 वर्ष चालवणे सोपं नाही. लोक वर्षभरातच थकून जातात. जरांगे पाटलांना 3 उपोषणं करावी लागली 6 महिन्यात. चळवळ चालवणं सोपं नसतं, पण आपण अखंड ही चळवळ चालवतो आहोत. मुळात शिवसेना हेच एक आंदोलन आहे. शिवसेना हा पक्ष नाहीये, शिवसेना हे राजकारण नाहीये. शिवसेना हे मुळात एक आंदोलन आहे. आणि बाळासाहेबांनी आंदोलन यासाठी सुरू केलं की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तो अखंड राहावा, मराठी माणूस स्वाभिमानानं जगावा. या महाराष्ट्राची जी लूट तेव्हाही चालू होती आणि आजही चालू आहे, ती लूट थांबवण्यासाठी शिवसेना आहे. आणि उद्या आमच्या अंगावर या तर महाराज जसे सुरतला जाऊन सुरतची लूट करून आले तसे आम्ही गुजरातला जाऊन लूट करून येऊ, यासाठी शिवसेना. आम्हाला सांगू नका तुम्ही मग गुजरातमध्ये शिरलेत आणि आम्हाला लुटून गेलेत. हा शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आहे आम्हाला. आणि आता काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागलेत म्हणून मी शिवाजी महाराजांची आठवण करून दिली. अरे मोदी शिवाजी होईल का? अमित शहा शिवाजी होईल का? छत्रपती शिवाजी महाराज एकच युगपुरुष. अरविंद सावंत आपण काल लोकसभेत होता. बाळराजे जे आहेत या सरकारचे, त्यांनी एक भाषण केलं आणि त्यांनी तुमच्या प्रधानमंत्र्यांचा उल्लेख युगपुरुष असा केला. 500 वर्षानंतर युगपुरुष जन्माला आला. हिंमत कशी होते तुमची? अरे तू मराठी माणूस असून तुला लाज वाटली पाहिजे. या पृथ्वी तलावरती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा युगपुरुष जन्मालाच आलेला नाही. आणि हे इतके मिंदे झाले की त्या मोदींना युगपुरुष म्हणायला लागले, त्यांना शिवाजीची उपमा द्यायला लागले. हे सगळं थांबवण्याची जबाबदारी कोणावरती असेल तर ते आपल्यावर.
काय आपला या महाराष्ट्रावर, या मुंबईवर, इकडल्या प्रत्येक नैसर्गिक साधनांवर नोकऱ्या तर आम्हाला मिळायलाच पाहिजेत. महाराष्ट्रातला उद्योग बाहेर जाता कामा नये. कुठे गेला रोजगार आपल्या मुंबईत? एकेकाळी या मुंबईमध्ये आपण जेव्हा ठाण्यातून किंवा ठाणे संपूर्ण परिसरामध्ये किती उद्योग, आपल्या फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, बँका, आज सगळा उद्योग एकाच राज्यात जातो आहे. गेल्या 10 वर्षात 4 किंवा 5 लोकांना रोजगार मिळाला. अमित शहाच्या मुलाला मिळाला. त्याला कुठे चिटकवलाय बरं सरकारने? कुठे? जे इंग्लिश मध्ये आहे ना, ते काय म्हणजे बँका कशा असतात तसं आहे का ते? काय BCCI, काय क्रिकेट, भारतीय क्रिकेट सेक्रेटरी, जे त्याला सरकारनं अमित शहाच्या मुलाला तिकडे चिटकवलं. आम्ही पूर्वी बँकेत लोकांना चिटकवायचो. मग दुसरा रोजगार मिळालाय अडाणीला. अख्खा देशच त्याच्या ताब्यात दिला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. कॉन्ट्रॅक्ट, आता ती कंत्राटी पद्धत झालेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. म्हणजे आपला लढा कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध सुरू आहे. आणि अरविंद सावंत, आपल्याला माहिती आहे आपण कामगार नेते आहात. कॉन्ट्रॅक्ट लेबर ही पद्धत असू नये, ही गुलामी, वेठबिगारी असू नये, यासाठी आपला लढा आहे. पण या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख लोकांना भारतीय जनता पक्षानं कॉन्ट्रॅक्ट लेबर, त्याला इंग्लिशचा अजूनच शब्द आहे, बॉन्डेड लेबर, एक गुलाम, वेठबिगार, वीटभट्टीवर काम करणारे, असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. लोकाधिकार समितीनं त्यांची केस घेतली पाहिजे. लोकाधिकार समितीनं ताबडतोब या 2 केसेस घेऊन आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर यांचं कसं बंद करता येईल, निलिमाजी, आपण आंदोलन केलं पाहिजे. की मराठी माणसाला तुम्ही अशा प्रकारे गुलामी करायला लावता, दिल्लीत जाऊन शेपूट हलवायला लावता. मग बाळासाहेबांनी तुम्हाला काय शिकवलाय, कोणता स्वाभिमान शिकवलाय, याविषयी लोकाधिकार समितीला एखादं आंदोलन करावं लागलं तरी आपण ते तत्काळ केलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रतिष्ठेचा प्रश्न. बघा, लोकांना पटलं, लोक टाळ्या वाजवत आहेत. ही लोकभावना आहे. पण त्यांना लाज वाटते का? गुलामाला मी गुलाम असल्याची लाज वाटली पाहिजे. पण गुलामाला तो गुलाम असल्याचा आनंद मिळत असेल तर आपण काय करणार? ही गुलामी अखंड चालू राहते आणि शेवटी तो गुलाम हा झिजून मरून जातो, संपून जातो. मित्रांनो, या महाराष्ट्राचं चित्र, या देशाचं चित्र अत्यंत भयंकर. मगाशी माननीय कुमार केतकरांनी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत आहेत. एकेकाळी महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करत होतं. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडान झाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, हे आम्ही अभिमानानं सांगत होतो. आज महाराष्ट्र हे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झालेलं आहे. कोणी येतो आणि दिल्लीच्या महाराष्ट्राचा पाय पुसण्याला पाय पुसून पुढे जातो, महाराष्ट्र लुटतो, महाराष्ट्राची बदनामी करतो आणि राज्य करतो. अशा वेळेला ज्या राज्याची जनता अपेक्षेनं कोणाकडे पाहत असेल तर ती शिवसेनेकडे पाहते, ती माननीय उद्धव ठाकरेंकडे पाहते, ती आपल्या शिवसेनेच्या संघर्षाकडे पाहते. कारण हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल. हा महाराष्ट्र देशावर असलेली गुलामगिरी, हुकुमशाही संपवेल.
अपेक्षा देश या महाराष्ट्राकडून पाहतो आहे. आणि मगाशी जे केतकरांनी सांगितले तेच माझं मत आहे. 2024 साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी. नरेंद्र मोदी खूप गॅरंटी देतात, गॅरंटी. आमची गॅरंटी पण आणि वॉरंटी पण. एक्सपायरी डेट संपलेली आहे. कधी निवडणुका घ्या, आपली गॅरंटी आहे मोदी प्रधानमंत्री नसणार. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काय आहेत त्यांचे म्हणजे सगळे ग्रुप गट हे 220 225 या आकडा पारच करू शकत नाही. आपण सांगितलंच मगाशी महाराष्ट्रामध्ये 35च्या आसपास 35च्या वर जागा महाविकास आघाडी जिंकते आहे. संपूर्ण कर्नाटक काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जिंकत आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड असे अनेक राज्य एक हाती इंडिया म्हणजे आपण सगळे जिंकतो आहोत. भाजपकडे आहे काय घंटा वाजवत बसा म्हणजे राम मंदिराविषयी म्हणतो. प्रभू श्रीरामासाठी लढा आम्ही दिला. आम्ही शिवसेनेला केतकर साहेब तुम्ही मान्य केला पाहिजे. आपण धर्मनिरपेक्ष आहात, पण हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात मोठं उदाहरण. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे अयोतुल्ला खोमेनी इराणचा तसं नव्हतं. सगळ्यांना सामावून घेऊन देश पुढे नेणारं हिंदुत्व होतं. थाळ्या बडवणारं, घंटा वाजवणारं हिंदुत्व त्यांचं नव्हतं. आज देश फक्त एका विचारानं लोकांना गुंग आणि धुंद करून, म्हणजे जर तुम्ही त्यांच्या लोकांची भाषणं ऐकली असता, काही रोज सकाळी बोलत असतो, मी बोलतो ना पण मी सुचित बोलतो. हे 50 पैशाची चिलीम मारून ती नशा येते, डुप्लिकेट माल, तंबाखू, हे कसे बोलत असतात त्यांना दुसरं काही दिसत नाही. या देशात बेरोजगारी, महागाई, अत्याचार, खून. लोकमान्य टिळक म्हणायचे 5 पैशाची चिलीम मारली का खूप आयडिया सुचतात. तसे हे सुद्धा रोज गांजा किंवा चिलीम मारतात आणि देशाला दिशा द्यायचं काम करतात. पण नशा या नशेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. काल पुण्यामध्ये काय झालं, आपल्या काही पत्रकार सहकाऱ्यांवरती हल्ले झाले. मुंबईमध्ये काय होत आहे, हत्या होत आहेत, खून होत आहेत. महाराष्ट्रात हत्या होत आहेत, खून होत आहेत. अभिषेक घोटाळकरची हत्या ही आपल्याला सगळ्यांना विचार करायला लावणारी. आपल्या घरापर्यंत हे लोक पोचलेले आहेत, लक्षात घ्या. आपल्या घरापर्यंत, आपल्या मुलांपर्यंत लक्षात घ्या. राहुरीमध्ये, नगर जिल्ह्यात ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव, 2 वकील दाम्पत्य, सुशिक्षित, दोघांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. काय करताय सरकार? काल पुण्यामध्ये निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या 3 पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भर रस्त्यावर खुनी हल्ला झाला. या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तोंड उघडलं. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं. अजित पवारांनी मत व्यक्त केलं. हे गुंडांचं राज्य आहे. मी रोज गेले 12 दिवस या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतल्या गुंडांबरोबरचे फोटो प्रसिद्ध करतोय, ट्विटरवर टाकतोय. खुनी आहेत, त्यात बलात्कार आहेत, त्यात खंडणीवाले आहेत. हे सगळे खुनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत. गृहमंत्री काय करतोय? या राज्याला गृहमंत्री आहे की नाही? जर आमच्यासारख्या माणसाचा एखादा फोटो आला, एखादा गुंड आमच्या गाडीत बसला तर पोलीस आमची चौकशी करतील.
आमचं स्टेटमेंट घेतील. पण कल्याणमध्ये एक भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्याने गोळ्या झाडल्या, पण ते गोळ्या झाडल्यावर तो असं म्हणतोय की मी गुन्हेगार झालो. याचं कारण या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि माझे कोट्यावधी रुपये ज्या एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत ते कोट्यावधी रुपयाचा हिशोब या राज्याचा गृहमंत्री, या राज्याचा आर्थिक गुन्हा विभाग, पोलिसांचा ईडी हे घेणार आहे. जर एक आमदार सांगतो, त्याचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये पडले, ते कोट्यावधी रुपये कुठून आले, हा गुन्हेगारीतला पैसा असेल तर मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट PMLA सेक्शन 45A ज्याच्यावर आमच्यावर कारवाई झाली त्याखाली या मुख्यमंत्र्याला तात्काळ अटक व्हायला पाहिजे. हिंमत आहे या गृहमंत्र्याची, या राज्याची, अमित शहाची, या प्रधानमंत्री मोदीची, जो भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणतो, भ्रष्टाचाराच्या बाबतीत 0 टॉलरन्स म्हणतो. पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला जर कोणी उत्तेजना, प्रेरणा आणि पाठिंबा देत असतील तर ते हे लोक आणि आपण ते सगळं सहन करतो आहे. आपण टाळकुट्यात भजन करत त्याला मत देतो आहोत. हे रामराज्य नाहीये, लक्षात घ्या. हे रामाचं राज्य नाहीये. रामाचं मंदिर उभं राहिलं असेल, राम मंदिराचा उत्सव साजरा झाला असेल, पण हे रामराज्य नाहीये. रावणाचं राज्य यापेक्षा चांगलं होतं श्रीलंकेतलं, लंकेतलं. रावणा तसा उत्तम राजा होता, पंडित होता, विद्वान होता, पण सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्माची ते लढाई होती राम आणि रावण. पण मोदीचं राज्य, फडणवीसचं राज्य हे अधर्माचं राज्य आहे, हे पापाचं राज्य आहे. हे पापाच्या पैशातून निर्माण झालेलं राज्य आहे, लक्षात घ्या. आणि हे पाप आपल्याला उठवून टाकायचं आणि कार्य, हे पवित्र कार्य आपल्याला या देशासाठी करावं लागेल, या राज्यासाठी. माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी फार मोठा संघर्ष, फार मोठा लढा उभारलेला. या देशामध्ये घटनेची, संविधानाची, कायद्याची कशी हत्या होते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा झालेला हल्ला. अरे जो पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, ज्या पक्षानं महाराष्ट्राला दिशा दिली, ठाकरे म्हणजे शिवसेना, हे पाकिस्तानात जाऊन विचारा, तिकडलं शेंबड कोर पण सांगेल. ती शिवसेना, राहुल नार्वेकर तोही कधी काळी शिवसेनेमध्ये होता. ते तुमचं काय इलेक्शन कमिशन हे म्हणतात, त्या आयऱ्या गायऱ्याची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. अरे शरद पवार हयात आहेत, ज्याने त्या पक्षाची स्थापना केली, फाउंडर, अध्यक्ष, ते निवडणूक आयोगासमोर बसलेत जाऊन. अनिल बरोबर ना म्हणतो ते आर्ग्युमेंटला, पक्षाच्या अध्यक्ष समोर बसलेत. मी शरद पवार, मी हा पक्ष स्थापन केला. पण इलेक्शन कमिशन, ते कसलं इलेक्शन कमिशन? ते मोदी शहाचं कमिशन आहे. ते म्हणते नाही नाही नाही, तुम्ही शरद पवार नाही, तुम्ही शरद पवार नाही, तुमचा पक्ष नाही. अजित पवार हे शरद पवार, त्यांचा पक्ष. त्याला काय बोलणार? भारतीय संविधानाची ती धडधडीत हत्या या देशामध्ये कधी झाली नव्हती. अशा प्रकारचे राज्य जर चाललं असेल, अशा प्रकारे जर हा देश जाणार असेल पुढे, तर मला असं वाटतं या देशामध्ये अराजकाची सुरुवात झाल्याशिवाय राहणार. या देशामध्ये पुन्हा एकदा 1947चा आधीचा काळ, स्वातंत्र्याचा काळ, तो लढा पुन्हा एकदा एखादा भगतसिंग, एखादा राजगुरू, एखादा कानेरे, एखादे चाफेकर म्हणून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
या देशानं हे सगळं काही दिलेलं आहे, सगळं काही पाहिलेलं आहे महाराष्ट्राला. आणि म्हणून 50 वर्षानंतर सुद्धा जेव्हा ही चळवळ अलीकडे मला दिसते, तेव्हा ती आशा मला पल्लवित झालेल्या दिसतात, अशी ती किरण दिसतात. मग अशी भगवान देसाईंनी सुरेश भटांची एक कविता, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, त्या मशाली आपल्या हातामध्ये विचारांच्या पेटवामध्ये. सुरेश भट हे फार महान कवी होते, ते सर्वांना माहिती असतं. आणि त्यांना भविष्यातल्या अनेक गोष्टी दिसायच्या आणि त्यांनी खूप गोष्टी लिहून ठेवल्या. मगाशी येतात आम्ही भटांचं एक पुस्तक चाळत होतो गझलांचं, तर त्यांच्याने माझे फार चांगले संबंध होते. आणि आजच्या परिस्थितीला साजेशी अशी एक गझल आणि कविता माझ्या हातात पडली आणि मी ते वाचून स्वतः हसायला लागलो. आणि मला वाटलं मी चाललोच आहे आता लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमाला, तर लोकांनाही ती प्रचिती यावी. सुरेश भटांनी ही कविता 11 नोव्हेंबर 1992 साली लिहिलेली आहे. बघा, पहाटे 5 वाजता त्यांचा हस्ताक्षरात त्यांनी मला पाठवलेलं आहे. भटांच्या हस्ताक्षराची कविता आहे. आणि मला तेव्हा त्यांनी लिहून जी पाठवली होती ती माझ्या सकाळी सहज मला चालताना मिळाली. हा योगायोग आहे. आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे धोरण. काय म्हणतात बघा सुरेश भट, कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर, कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर, कुरतडते पाकळ्यास गुजराती एक भोर. 1992 साली त्यांनी लिहिलं. कमळाला मुंबईत पडलेला हाच घोर, कुरतडते पाकळ्यास गुजराती एक भोर. त्यांचेही सत्तेचे वेगळेच रामायण, त्यांचेही सत्तेचे वेगळेच रामायण. रामाच्या नावावर रावण होता थोर. जे आपण मगाशी म्हणत होतो, रामाच्या नावावर रावण होता थोर. फडफडती ते असेच दिल्लीचा चंद्र दूर, फडफडती ते असे दिल्लीचा चंद्र दूर. पण आजच कावकाव करती नकली चकोर, आजच कावकाव करती नकली चकोर. रेघोट्या ओढण्यास सत्तेचे पीठ मिळे, रेघोट्या ओढण्यास सत्तेचे पीठ मिळे. पण देवेंद्र गरजतसे हा तर आमचाच जोर, पण देवेंद्र गरजतसे हा तर आमचाच जोर. तू बाबा भारतीय, तुझी लपडी ही भारतीय. हे मी कोणाला उद्देशून म्हणत नाही, जरी भट साहेबांनी लिहिलं असलं तरी. तू बाबा भारतीय, तुझी लपडी भारतीय. मी अशुद्ध, तू विशुद्ध, पूज्य तू हरामखोर. ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म, ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म. आता पुढे ऐका. ते पापी पुण्यवान त्यांचा न्याराच धर्म, पक्षफोडी करताना बोंबलती चोर चोर. पक्षफोडी घरफोडी करताना बोंबलती चोर चोर. स्वतःच चोऱ्या करायच्या आणि दुसऱ्यांना चोर चोर म्हणायचं. धोरणाविना कधीच बोलती न देशभक्त, धोरणाविना कधीच बोलती न देशभक्त. हे असे कसे उनाड सत्य जाहले मुजोर. हे माननीय सुरेश भटांनी 1992 साली लिहून माझ्याकडे पाठवली कविता. योगायोगानं आज मला मिळाली. आणि मी आजच्या परिस्थितीशी त्याची तुलना करत राहिलो, त्यांना विचार करतो. मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या साहित्यात, काव्य क्षेत्रामध्ये 25-30 वर्ष पुढे पाहणारे लोक निर्माण झाले आणि त्यांनी हे सगळं चित्र आधीच रेखाटून ठेवलेलं आहे. बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी तरुणांना सांगितलं, नोकरी मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल तर वडापाव घ्या.
वडापाववरती समाधान राहू नका. स्वतःचे उद्योग निर्माण करा, शिका, मोठ्या मोठ्या उच्च पदावर जा, IAS व्हा, IPS व्हा. पण 60 वर्षापूर्वीच्या बाळासाहेबांनी सांगितलं ते मोदीला आता सुचत आहे. तो म्हणतो पकोडे तळा, सुशिक्षितांना नोकरी मिळत नाही, पकोडे तळा. हे बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी म्हटलं. आता सध्या नोकरी नाही. असे बसू नका, वडापाव लहानपण उद्योग करा. आणि मोदी हा देश आपला पुढे न्यायचा विचार करतोय ना, तो आता म्हणतोय पकोडे तळा. ही आपल्या देशाची काय तो मोदी म्हणतो किती ट्रिलियनची अर्थव्यवस्था करणार आहे? 5 ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे किती? 290 लाख डॉलर. असं म्हणजे माझं गणित कसं आहे पण मी मला सांगतो. ज्या देशाची अर्थव्यवस्था जगात 5वी किंवा 3री होणार आहे, त्या जगाच्या रुपयाचं मूल्य किती घसरलं आहे या क्षणी आपल्याला माहित आहे का? डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया आज 89 रुपये आहे. $1 घ्यायचा असेल तर 89 रुपयाला आपल्याला मोजावे लागतात. ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जगामधल्या 148 देश आहेत. जगामधल्या 95 देशामध्ये भारतीय चलन स्वीकारलं जात नाही. ही आपल्या अर्थव्यवस्थेची 5 ट्रिलियन वगैरे जे का होते तुम्ही जा अमेरिकेत, तुमचा रुपया घेतात का बघा. मनी ट्रान्सफर जे काय असतात ना, मनी एक्सचेंज, भारतीय रुपया काढा, त्यांना माहितच नाही इंडियन रुपये. जिथे जिथे मोदी फिरतायत, युरोप असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, त्या कोणत्याही देशामध्ये भारतीय रुपया स्वीकारला जात नाही. भारतीय रुपयाचं मूल्य पूर्णपणे संपलेलं आहे. आणि हे आता चाललेले आहेत 5 ट्रिलियन. आता अयोध्येच्या रामाचं उद्घाटन झालेलं आहे. ती का राम लहर वगैरे काय आलेली नाहीये. आता चाललेत अबुधाबीला रामाचं मंदिराचं उद्घाटन करायला. कुठल्या तरी देशाचे प्रधानमंत्री यापुढे 3 दिवस अबुधाबीला जाणार आहेत. तिकडे एका मंदिराचं उद्घाटन करा. त्या प्रधानमंत्र्यांना दुसरं काम नाही काय? प्रश्न संपले सगळे. शेतकरी निघाले हजारो पंजाबवरून, हरियाणावरून दिल्लीच्या दिशेनं कूच करतायत. आणि त्यांना अडवण्यासाठी लाखो सैनिक आणून ठेवले सीमेवर. रस्त्यावर खिळे मारून ठेवलेले आहेत त्यांनी पुढे येऊ नये म्हणून. ही जर एवढी तयारी चीनच्या सीमेवर केली असती या मोदीने, तर लडाख मध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं, मणिपूरमध्ये म्यानमारचे अतिरेकी घुसले नसते. पण शेतकऱ्यांसंदर्भात या सरकारची भूमिका आहे. आणि तिथे चीनच्या सीमा, पाकिस्तानच्या सीमा मोकळ्या आहेत. ही या देशाची अवस्था आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण लोकाधिकारचे कार्यकर्ते असाल, पण या देशाचे नागरिक आहात. आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहात. आणि प्रत्येकाने या देशाचं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं. भारतीय जनता पक्षासारखे ढोंगे आणि लफंग या देशावर जर राज्य करत असतील तर त्यांचं ढोंग आपण उघडं केलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे एक बळजुबरीचं राज्य निर्माण झालं असेल तरी बळजुबरी आपण उठवून टाकली पाहिजे. आणि त्यासाठी शिवसेनेनं घेतलेलं ही जी एक भूमिका आहे, ती भूमिका लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे. लोकाधिकारनं आतापर्यंत अनेक चळवळ केल्या, अनेक आंदोलनं केली, अनेक संघर्ष केले. आणि मी त्या संपूर्ण संघर्षाचा एक साक्षीदार आहे. किंबहुना शिवसेनेमध्ये माझं येण्याचं कारण त्यावेळेला हे लोकाधिकारची चळवळ. ही चळवळ जी आहे मराठी माणसाची, ती बाळासाहेब ठाकरेंनी चळवळ चालवलेली आहे. ही या राज्यातल्या प्रत्येक कष्टकऱ्याला, त्याच्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला बळ देईल अशा प्रकारची चळवळ. मग तेव्हा अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, सगळे तरुण तेव्हा कार्यकर्ते माझ्या बरोबर गेले. आज आम्ही सगळे पक्षाचे नेते झालो. आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं
की ज्या पक्षासाठी आम्ही रस्त्यावर दगड मारत फिरतोय त्या पक्षाचे आम्ही नेते होऊ आणि या व्यासपीठावर बसू असं आमच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण आज आम्ही बाळासाहेब ठाकरेंमुळे या शिवसेनेमुळे इतरांचा पोचलो. आणि आपण माझं बराच वेळ भाषण ऐकून घेतलं, तर माझ्यावर जबाबदारी आहे माननीय आपले पक्ष प्रमुख येईपर्यंत हा किल्ला इथे लढवत ठेवायचा. आणि माननीय आमचे देसाई साहेब सारखे दाराकडे बघतायत, गाडी येते का गाडी येते, पण ठीक आहे बरोबर बोलतोय. 5 मिनिटं आपण थोडी विश्रांती घ्या, तोपर्यंत माननीय उद्योगी येतील आणि आपण परत एकदा नव्या जोमानं कामाला लागू. मी समोर बघितलं आहे आणि जेवण पण लावलेलं आहे. मी देसाईनं विचारलं आज रविवार आहे काय, याच्यामध्ये बिर्याणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चळवळीत जसं शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबांनी सांगितलं तसंच आपले दुसरे खासदार सन्माननीय श्री अरविंदभाई सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करावं. विश्रांती घ्या बोलल्यावर धडाधड उठले सगळे लोक. सध्या विश्रांतीचीच वाट पाहतात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाज सुधारक, अष्टपैलू व्यक्तिमत्व श्रद्धेय प्रबोधनकार ठाकरेजी, आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, संघर्ष करायला शिकवलं, स्वाभिमान दिला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सौमिनाताई ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो. आणि आज स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला आदरणीय उद्धवजी येणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. पण आता ज्यांनी दणदणीत असं मार्गदर्शन केलं, खर तर चिरफाड केली, मी वाट पाहतोय पुढच्या रविवारची रोकटोकची. त्या रोकटोक मध्ये ही कविता सुरेश भटांची अशीच्या अशी छापून आली पाहिजे, जमली तर उभ्या महाराष्ट्राला दिली पाहिजे. ती सन्माननीय शिवसेनेचे नेते आणि आमच्या राज्यसभेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक, आमच्या सर्वांचे लाडके, तुम्हा सर्वांनी आता ज्यांना दणदणीत जोरदार प्रतिसाद केला ते संजय राऊत साहेब, एक वेगळं व्यक्तिमत्व आणखीन, जे खर तर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, एक अतिशय सिद्ध पत्रकार आहेत, सिद्धस्त लेखक आहेत, वक्ते आहेत, लोकसत्यासारख्या दैनिकाचे संपादक राहिलेत, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या इंग्रजी दैनिकात सुद्धा काम केले असे सन्माननीय कुमार केतकर साहेब, लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष माझे मित्र खासदार अनिल देसाईजी, प्रदीप मयेकरजी, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ शिवसेना नेते, चुकून माझ्याकडनं मागे राहिलं, दिवाकर रावते साहेब, त्यांची पाठीवरची एक वेगळी थाप पडत असते कधी कधी आणि त्यातून एक वेगळं प्रोत्साहन मिळतं, ते आवर्जून उपस्थित आहेत. लोकाधिकार समिती महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मी जाणीवपूर्वक तुम्हाला निष्ठावंत म्हटलं, त्याचं कारण आता सगळे निष्ठावंत भरपूर आहेत, पण निष्ठावंत तुमच्यासारखे फार कमी आहेत. आणि त्या निष्ठावंत शिवसैनिकांना मनापासून पहिल्यांदा मी अभिवादन करतो. तुम्ही आज अधिवेशनात, आज रविवार आहे, खर तर अनेक लग्न समारंभ आहेत, घरातही चमचमीत काहीतरी असेल, पण खणखणीत विचार ऐकण्यासाठी आपण इथे आलेला आहात. आणि याच मुशीतून मी सुद्धा मोठा झालेलो आहे. आज मला एक आनंद वाटतो. खर तर इतके दिग्गज बॅट्समॅन बॅटिंग करून गेल्यानंतर नाईट वॉचमॅनला यावं लागतं कधीतरी. मी खर तर नाईट वॉचमॅन म्हणून आलेलो आहे, कारण यांनी आपले विचार सगळ्यांनी मांडलेले. पण तरी सुद्धा मला निश्चितपणे सांगावंसं लागेल की तुमच्या इथे बसलेल्या सगळ्या, आणि काही आता जरा उठून गेले ते सगळ्यांना सांगेल, तुमच्यातली रग आहे ना ती कमी होता कामा नये, तुमच्यातली रग कमी होता कामा नये, तुमच्यातली धग कमी होता कामा नये.
तुमच्यातला आविष्कार कमी होता कामा नये, तुमच्यातली चिड कमी होता कामा नये, तुमच्यातला राग कमी होता कामा नये. तरी सुद्धा आपण सगळेजण एका वेगळ्या पातळीवर लोकाधिकारचा कार्यकर्ता म्हणजे कुणी समोर येऊ द्या, त्याला वैचारिक पातळीवर पराभव करू शकतो असा कोण असेल तर तो माझा लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी आपण त्या सभागृहात आहात. नवीन सभागृह झालं लोकसभेचं. काय उद्घाटन हो. त्या नवीन सभागृहामध्ये एक राजा सिंगोल घेऊन आला. राजाने प्रवेश केला. जनतेनं प्रेक्षकांच्या गॅलरीतून घोषणा दिल्या, 75 साल में क्या हुआ जो नहीं हुआ वो पहली बार हुआ. 75 साल में कभी नहीं हुआ वो पहली बार हुआ. प्रेक्षकांच्या गॅलरीतून मोदी मोदी अशा घोषणा दिल्या गेल्या. नटनट्या आणून बसवल्या होत्या. तर 2 युवा तरुणांनी आमच्या त्या नव्या लोकसभा सभागृहामध्ये उड्या मारल्या. सुदैवानं मी तिथं होतो. मी एका मंत्र्याबरोबर याच विषयावर बोलत होतो आणि बोलत असताना माझं लक्ष त्या गॅलरीकडेच होतं, कारण ते माझ्या उजव्या बाजूला बसलेले होते आणि 2 तरुण उभे राहिले. पाहता पाहता उड्या मारल्या. उड्या मारून बाकडासारख्या उड्या धडाधड बेंचेसवर मारत गेले आणि पटकन धूर यायला सुरुवात झाला बूट काढल्याबरोबर. आणि मग कळलं की ती मुलं कशासाठी आली. ती मुलं बेरोजगार होती म्हणून आली. त्या मुलांना रोजगार त्यांच्या अंगलट आलं. ते जर दुर्दैवानं कुठल्या दुसऱ्या खासदाराने दिलं असतं तर केवढा गदारोळ देशात माजवला असता ते पहा. काल परवाकडे त्या मुलांनी कोर्टात सांगितलं की आम्हाला विजेचे शॉक दिले जात आहेत. कबूल करा आणि सांगा, दुसऱ्यांची नावं सांगा. मला आश्चर्य वाटलं आणि तेव्हा मला पटकन मला माझी चळवळ आठवली. जगाच्या पाठीवर स्वतःचं पोट भरलंय, स्वतःला चांगली नोकरी मिळाली, छान जीवन जगता येईल, पण स्वतःची नोकरी धोक्यात टाकून आपल्याच भाऊ नव्हे, बहिणी नव्हेत, आपल्या मराठी बांधवांसाठी कोणी असू द्यात, जात पात धर्म प्रांत, ती कुठली मुलं असतील पण ती ह्या महाराष्ट्राची भूमिपुत्र आहेत, त्यांना नोकऱ्या मिळावा म्हणून स्वतःची नोकरी धोक्यात घालून काम करणारा असा एकदम जागतिक दर्जावर वेगळा कार्यकर्ता उभा करणार तो वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या लोकाधिकार चळवळीतून उभा राहिला. त्याच्यासारखी मोठी अभिमानाची गोष्ट नाही. साधी गोष्ट आहे का. घरातली बायको पण सांगेल कसले नसते उपद्व्याप करते, नोकरी गेली तर काय करणार आहात. धोक्यात घातलं, मार खाल्ली. मला आजही आठवण येते आणि मी कधी याचं कौतुक करण्याचं बोललो नाही. शेतकर साहेब, आमच्या MTL मध्ये ज्युनियर इंजिनियरची नोकर भरती, काही काही किस्से म्हणजे सगळ्यांनी ऐकण्यासारखे आहेत. त्या ज्युनियर इंजिनियरच्या नोकर भरतीसाठी सुदैवानं MTL झालं होतं, कॉर्पोरेट झालं होतं, गव्हर्नमेंट नव्हतं. आणि नोकर भरतीसाठी त्यांनी अर्ज मागवले, अर्ज आले, कुठलीही लेखी परीक्षा नाही, कुठलीही मुलाखत नाही आणि त्या मुला मुलींच्या मेरिट लिस्टवर कॉल केले गेले. आता मेरिट लिस्टवर कॉल केल्यानंतर 350 ज्युनियर इंजिनियर भरायचे होते. त्या मेरिट लिस्ट मध्ये एकही मराठी मुलगा नाही, एकही मराठी मुलगा नाही, मुलगी नाही. आम्ही पाहिल्यानंतर आम्ही समजून सांगितलं, साहेब आम्ही धोक्यात घातल्या तेव्हा आता हे बघताय म्हणतात कसं काय करू शकतो फिरायला. पण एक वंदनीय शिवसेना प्रमुखांची प्रेरणा आणि त्या प्रेरणेमुळे आम्ही जनरल बँकच्या ऑफिसमध्ये घुसलो. आतमध्ये सुट्टी असताना रात्री जाऊन सगळ्या फाईल काढल्या, माहिती घेतली, कागदपत्र घेतली आणि आंदोलन छेडलं. त्यांनी परीक्षा घेतली आणि मी मध्ये एकट्या उभं होतो. SRP होती साईडने मला आता जोडणार. DCP होते कोणते, मला आता नाव नाही आठवत. तिथे आले, तुम्हाला सगळ्यांना आता आम्ही जेलमध्ये काढणार. का पुढे मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने एकच शब्द, साहेब माझं काय जातंय हो, माझ्या कोणा भाऊ बहिणीला नोकरी लावायसाठी नाही करते, तुमचीच मुलं आहेत, त्यांना मिळणार नाही. कल्पना आहे का तुम्हाला काय झालंय ते. एकही मुलगा मराठी मुली नाहीये त्याच्यामध्ये, एकही मुलगी मराठी नाहीये. अधिकारी मराठी माणूस होता, आतासारखे अधिकारी नाहीत बरं का. आता गुलाम झालेत सगळे. स्वाभिमानी त्यांनी मला कानात सांगितलं, तू चुपचाप गाडीत बस माझ्या, मी तुला घेऊन चाललोय, मी तुला वाटेत सोड. मला गाडीत बसवलं, वाटेत सोडून दिलं. आणि मग त्या 350 लोकांसाठी काय होत होतं. पहिली मुलं भाषी काय येत होती,
तर खास करून तामिळनाडूमध्ये तुम्ही परिषद उत्तीर्ण झालात तरी सुद्धा पुन्हा तुमचा क्लास इम्प्रूव्ह करण्यासाठी परीक्षेला परत बसता येईल. आणि मग ती सगळी मुलं म्हणजे आमच्या वेळेला बीएससीला आम्हाला फर्स्ट क्लास आम्हाला पूर्ण मोठं कौतुक वाटायचं. थोडंसं मिळालं तर आलं. ती सगळी मुलं 70-80% मिळवलेली मुलं होती. ती सगळी परत परीक्षेला बसून क्वालिफाय झाली. आणि म्हणून त्यांना सिलेक्ट करताना मग आम्ही हे चालणार नाही. आणि मग त्याच्यामुळे आज अभिमानाने सांगेन राऊत साहेब त्या काळामध्ये 350च्या 350 इंजिनियर आमच्या महानगर टेलिफोनने एक जात मराठी मुलं भरली गेली. ही लोकाधिकार चळवळीचे यश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यावेळेला माधवराव गडकरी लोकसत्तेला संपादक होते. ते पण चौफेरले. त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आला. नवाकाळमध्ये अग्रलेख लिहिला गेला की लोकाधिकारच्या चळवळीने मराठी माणसाला दिलेला न्याय. आज मला हे आठवतंय किंवा माझ्या मनात अनेक विषय येतात. पण आता मात्र सांगेन तुम्ही मगाशी अतिशय महत्वाचा विषय काढला. त्याला अगदी संजय राऊत साहेबांनी त्यांच्या स्टाईलमध्ये बरोबर उपास करून टाकला. परफेक्ट. ही सगळ्यात कंत्राटी आहेत. आणि त्या कंत्राटी नोकर भरतीमध्ये आम्ही काय करू शकतो. माझ्याकडे ऍक्सिस बँकने आता भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. ऍक्सिस बँकची लोक आली 10 वर्ष पगारवाढ होत नाहीये. मला व्हेंडर सांगतो मी द्यायला तयार आहे. मला बँकेत दिले पाहिजे. बँक चर्चा करायला तयार नाही. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मराठी माणसाचं सध्या वाटोळ होत चाललेलं आहे. लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. आम्ही सारे गुलाम. आणि ही जी आजचा परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मी इथं बुजुर्ग शिवसैनिक आहेत बरं का. मी बुजुर्ग शब्द वापरतो. लढे दिलेले आहेत, पाठीवर मार खाल्लेला आहे. लोकाधिकारच्या चळवळीतनं मगाशी जो उल्लेख झाला अधिवेशन पार पाडली गेली. त्या नाशिकचे अधिवेशन असेल, पुण्याचं अधिवेशन असेल, या सगळ्या अधिवेशनामध्ये हिरिरीनं भाग घेतलेला हा शिवसैनिक तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगेन या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण लोकाधिकारच्या चळवळीत आज नोकर भरती नाही. बँकांमध्ये गेलं का असं ओसाड वाटतं. कुठल्याही बँकेच्या शाखेत जा असं भयान वाटतं. त्या चौपाटीच्या LICच्या शाखेत मी गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्ताने जातो केव्हा तरी वर्षात एकदा. की येते वाईट वाटतं. डोळ्यात अश्रू दाटतात की अशी भरलेली माणसं असायची. त्याचा माणूस दिसत नाही कर्मचारी. आणि ही परिस्थिती त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारं केंद्रातलं सरकार. मोदी साहेब रोज खोटं बोलतात. रोज एक दिवस त्यांचा जात नाही की ते कधी खोटं बोलले नाही. कधीतरी विचार करा. तुमचे मूलभूत प्रश्न आहेत. ही महागाई आहे, बेरोजगारी आहे, महिलांवरचे अत्याचार आहे, शेतकरी आत्महत्या करतोय. त्या प्रश्नांना जरा सुद्धा स्पर्श करत नाहीत. काल मार्क्स एकदा म्हटलं होतं धर्म ही अपुची गोळी आहे. सध्या ती अख्ख्या देशात फिरते बरं का. आणि त्यांचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक प्रभू श्रीरामाच्या मंदिराबद्दल मी सभागृहात बोललोय. मी त्यांना म्हटलंय राम लल्ला हमारे लिए प्यार है. भारतीय जनता पार्टी जी राम लल्ला हमारे लिए प्यार है, तुम्हारे लिए व्यापार है. राम लल्ला हमारे लिए नीति है, तुम्हारे लिए राजनीति है. राम लल्ला हमारे लिए पुरुषोत्तम है, मर्यादा पुरुषोत्तम है. राम लल्ला तुम्हारे लिए प्रचार उत्तम है. हे गमक तुम्ही ओळखलं पाहिजे. मग आम्ही नोकर भरतीच्या विषयावर जेव्हा बोलतोय तेव्हा त्याचा पाया कशाचा आहे. त्याचा पाया शिवसेना आहे. आज आदरणीय उद्धवजी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मला अभिमान वाटतो. रॉक ऑफ जिब्राल्टर असं इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला जातो. मला तेव्हाची आठवण येते. हिमालयाच्या संरक्षणासाठी यशवंतराव सह्याद्री दिल्लीला गेला. संरक्षण मंत्री म्हणून गेले तेव्हा. आज आमचा सह्याद्री थंड उभा आहे. हिमालयाला सुद्धा त्याची अभिमान वाटत असेल की उद्धवजी ठाकरे साहेब देशातले एकमेव नेता या अत्याचाराच्या विरोधात दणकटपणे उभे आहेत. रोज मुसक्या सोडतात. आता तुम्हाला सांगतो राऊत साहेब गेल्या आठवड्याभर सारखे येत. हो पलटूराम आया है, आप कभी आ रहे हो. म्हणजे तो गेला पलटूराम बिहारमध्ये. ते गेल्यावर तुम्ही कधी येणार. तुमचं पण याचं ठरलं काय. हे जे आहे ना याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी खास करून तुम्हीच निष्ठावंत शिवसैनिकांनी या भ्रमामध्ये जाऊ नका कधी बरं. हे मुद्दामून पसरवलं जात आहे. ज्या पद्धतीनं उद्धवजी आता लोकसभेच्या मतदारसंघात फिरतायत तिथली भाषण ऐका तुम्ही. किती कडवटपणा बोलतायत.
तुम्ही आमच्या शिवसेनेला बदनाम, माझं नाव पक्षाचं चोरून गेलं, आमच्या पक्षाचं चिन्ह चोरून दिलं. आम्ही काय शरणार्थी आहोत का तुमच्याकडे यायला? त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतो ना आम्ही, त्यांनी आम्हाला स्वाभिमान. आता मात्र तुम्ही जरा सुद्धा ढिलेपणा करायचा नाही. लोकडे गेलेले आहात आणि म्हणून आता उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना, शिवसेना, उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. सभा खाली दिसत आहेत, तर कदाचित त्यांना असं वाटलं असेल की कारण काय असेल, परंतु एक कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज तिन्ही लाईनवरती मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे थोडीशी उपस्थिती कदाचित आमचे नव्हते. काही लोक बराच वेळ लागून सुद्धा पोहोचलेले आहेत. धन्यवाद उद्धव साहेबांच्या आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीमुळे आपल्याला जे मार्गदर्शन लाभणार आहे ते अनमोल आणि फार मोठं असणार आहे, महत्वाचं असणार आहे. मी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने सन्माननीय रश्मिताई वहिनी सुद्धा इथे आलेले, त्यांचं सुद्धा मी महासंघाच्या वतीने इथे हार्दिक स्वागत करीत आहे. महासंघाच्या वतीने सर्वप्रथम मी शिवसेना पक्षप्रमुख माननीय पदाधिकारी आहेत भगिनी, त्यांना विनंती करतो की त्यांनी रश्मिताईंचाही सत्कार सभागृहामध्ये करावा. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि माता, अनेक वर्षांनंतर स्थानिक लोकाधिकार समितीचं शिबिर आज होतंय. तसं पाहिलं तर आपण सगळेजण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतोच, पण अनिल, मला वाटतं की आता काय झालंय, इथे येण्यापूर्वीच घरी कोणाशी बोलत होतो की काही काही शिवसैनिक असे आहेत की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांनी लक्षातच येत नाही. तसंच अनिलच्या बाबतीत आहे. अनिलला मी भेटलो तेव्हापासून अरे तुरे करतो, आणि मग एक दिवस लक्षात आलं की अनिल माझ्यापेक्षा मोठा आहे. तरी सुद्धा अरे तुरेमध्ये जो काही जिव्हाळा आहे तो जिव्हाळा वेगळा आहे. अनिल, तू ही सूत्र हाती घेतल्यानंतर पहिले शिबिर आहे. नाही, तू कार्य पद्धत आधी, आता ही सुरुवात सुधीर भाऊंपासून झाली, त्याच्यानंतरचा इतिहास सगळा तुम्हाला माहिती आहे. आणि 50 वर्षाची वाटचाल त्या, मला वाटतं आता जे प्रकाशित आपण अंक केला त्याच्यात आलेली आहे. दिवाकरजी, तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. केतकर साहेब, तुम्हाला खास धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल की शिवसेनेवरती जो नेहमी एक आरोप केला जातो की शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे, शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे, तसं पाहिलं तर केतकर साहेब हे आपल्या विचाराचे आत्ता जरी असले तरी सुरुवातीपासून टीकाकार मी म्हणत नाही, कारण टीकाकार म्हटल्यानंतर माझे आजोबा जे सांगायचे की टीका करताना सुद्धा ती अशी असली पाहिजे की ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की माझं काय चुकतंय. नुसतं ओरबाडणं ह्याला टीका नाही म्हणत. आता सध्या जे काय चालू आहे ते ओरबाडणं सुरू आहे. आणि मग स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन, थोडा माझ्यासमोर प्रश्न असा पडला की एवढे सगळेजण बोलल्यानंतर मी काय बोलायचं, माझ्यासाठी बोलायला काही विषय शिल्लक राहिलेत का. बऱ्याचदा असंही होतं की क्रिकेटच्या संघामधले सगळेजण सेंचुरी, डबल सेंचुरी मारून जातात आणि मग नंतर शेवटी मनिंदर सिंग खेळायला येतो. तशी माझी अवस्था झालेली आहे. पहिल्या प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि इकडे बरेचसे जुने चेहरे सुद्धा आहेत जे आता सेवानिवृत्त झालेत. कदाचित त्यांना शिवसेनेमुळे नोकरी मिळाली असेल नसेल, पण त्या तरुण वयापासून त्यांनी हातात धरलेला हा भगवा झेंडा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सोडला नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यालाच निष्ठा म्हणतात.
असं काही नाही की गेल्या 56-57 वर्षामध्ये शिवसेनेने वादळं नाही पाहिजे. उलट काही वादळं तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत. काही वृक्ष उन्मळून पडले. आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उकळून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहे की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल किंवा त्या भानगडीत पडू नका. साहजिकच आहे, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात, परंपरा असतात, राजकारणात असतात, त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडतो. आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल, तो पहिला म्हणजे भारतरत्न. बरोबर ना? भारतरत्न किती द्यायची, कोणाला द्यायची, कधी द्यायची, ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होतं. आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मना तिथे कोणाची काही चालेना, तसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत. मी असं नाही म्हणत की ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलं, पण जेव्हा ती लोक होती, त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या, तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता. अगदी कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं. साधारणतः 78-79 साली कर्पुरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता. मंडल आयोग नंतर आला. पण कर्पुरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये, हे तुम्हाला का सांगतो कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा या तुमच्याशी संबंधित आहे, पहिल्यांदा 26% आरक्षण आणलं मागासवर्गीय किंवा वंचित यांच्यासाठी. तेव्हाचे जे दिवस जर आठवले, जर काढून पाहिले, तर त्यांना विरोध करणारे होते हे जनसंघ. जनसंघाने विरोध केला होता, अगदी रस्त्यावरती उतरून विरोध केला होता, काय घोषणा दिल्या होत्या त्या सुद्धा नमूद केलेल्या आहेत. म्हणजे तेव्हा त्यांनी जे काय काम केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही तेव्हा त्यांना शिव्या दिल्या. आज 79 सालानंतर 24 साली तुम्हाला मतं पाहिजे त्या बिहारमध्ये, म्हणून तुम्ही कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देत आहे. ठीक आहे, उशिरा का होईना लोकांचं मोठेपण तुम्हाला कळते. तसंच तुम्ही स्वामीनाथनना भारतरत्न दिलं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण जेव्हा युतीमध्ये होतो त्यावेळेला आपण स्वामीनाथनना देशाचं राष्ट्रपती करा अशी आपली मागणी होती, कारण शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम त्यांनी केलं. आता स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न देत आहे, मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे. नाहीतर कशासाठी गेलं? हरित क्रांतीचे जनक म्हणजे काय केलं नेमकं? त्यांनी झाडं लावली. हरित क्रांती म्हणजे नुसतं वृक्षारोपण करणं नाहीये. हरित क्रांती म्हणजे नुसतं लॉनला पाणी घालणं नाहीये. तर जो खरा हरित क्रांती करण्याकरता तुम्ही त्यांना भारतरत्न देता, हा पोकळपणा आहे. हा पोकळपणा सगळ्यांच्या लक्षात येतो. येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील. ठीक आहे, त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाकोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशच्या प्रदेश आपल्या मागे येईल, एवढा सोपा आता काय राहिलेला नाहीये. खास करून मी तुम्हाला सांगतोय, पण नाही म्हणता तरी लोकाधिकार समिती म्हणजे एक वेगळा वर्ग आहे. एक सुशिक्षित आहे, तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असतं. काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही हा एक प्रश्न पडतो. एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये. आजच पेपरमध्ये बातमी आली की आता 24 सालामध्ये 23-24 मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे 1300 कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले. पैसा अमाप आहे. भाडोत्री लोक खूप आहेत. भाडं दिलं की काही मिळतात, खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात. आणि भाड्याच्या एजन्सीज त्यांनी लावून फोन सुरू केले. हे कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक काय का, हो बरोबर आहे. मग तुम्ही इकडे राहता का, हो बरोबर आहे. मग तुम्ही भाजप मोदी सरकारला तुम्ही मत देणार का? मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारतात की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? मोदी जे काय खर्च करतायत म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय, माझं मत तसंच आहे, पण मला फोन नाही आलेला.
त्या एका गरीब माणसाने विचारलं, मोदी सरकार म्हणताय, मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललाय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का? हा माझा देशाचा पैसा आहे, हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे. आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचा गॅस सिलेंडर 2014ला काय होता, आता काय झालाय, काय म्हणून मी देऊ त्यांना मत? म्हणजे एका शेतकऱ्याने तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो, पण याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करेन, पण भाजपला मतदान करणार नाही, हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे. मग हा जो काही समज त्या लोकांना आलेली आहे ती आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम. एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं, पण सध्या एक 4 दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं. कर्नाटक मधले गेले होते लोक तिकडे. का गेले होते? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो, जे पैसे देतो, समजा 1 रुपया दिला तर त्या 1 रुपयात आम्हाला किती मिळतं? आणि काल परवाकडे लोकमत मध्ये बातमी आलेली आहे, सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली. सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देतं, पण लोकमत मध्ये बातमी आहे, त्याने अग्रलेख लिहिला आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला 1 रुपया देतं कर म्हणून, इतर कर ते वेगळे, पण बाकीचे ह्या करातलं जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे? कधी विचार केला? 1 रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त 7 पैसे, 60 नाही 7 पैसे हे महाराष्ट्राला मिळतात. मग बाकीचे पैसे जातात तुम्ही कोणाच्या बोडक्यावर घालतात? कसल्या रेवड्या उडवता तुम्ही? प्रधानमंत्री जनधन योजना, ही योजना, ती योजना, तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात. महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिक्क्या ज्या वाजवत आहेत, मोदी गॅरंटी आहे, ती मोदी गॅरंटी मध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे, हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे. अनेक योजना तुम्ही राबवता, मग महाराष्ट्राला काय देताय? द्या ना आम्हाला. आता आमचं म्हणणं सुद्धा असंच आहे की जो 1 रुपया आम्ही केंद्र सरकारला देतो, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही देतो, आता आम्हाला किमान त्यातला 50% वाटा हा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी असणार आहे. कारण महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, महाराष्ट्र लुटता आहात. तुम्ही सगळेजण सांगा की पूर्वी तुम्ही नोकऱ्यांसाठी आंदोलन आपण करत होतो, आता आंदोलन करण्यासाठी किती ऑफिसेस मुंबईत राहिले, किती कार्यालय मुंबईत? अरविंद, तुम्ही तो विषय मांडला असाल की कॉन्ट्रॅक्ट लेबर ह्याचीच आता म्हणजे सगळं भाड्याने चाललेलं आहे. स्थानिक लोकाधिकाऱ्यांनी मोर्चा काढायचं ठरवलं की इकडे भरती आहे, आम्हाला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. किती ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत ते मला सांगा, मग आपण तिकडे मोर्चा लावूया. एअर इंडियाची आठवण सुद्धा तुम्ही सांगितलं असेल, त्या नंदाच्या कानफटात मारल्यावर कसं मराठी माणसाला दार उघडलेलं. आता एअर इंडियाचं ऑफिस सुद्धा ते घेऊन गेले. म्हणजे मुंबईला पूर्ण खच्ची करून टाकायचं, महाराष्ट्राला पूर्ण लुळपांगड करायचं, आणि त्या पलीकडे महाराष्ट्र जो काय त्याचा कर तिकडे भरतोय तो सुद्धा तुम्ही देत नाही आहात. आता आम्हाला आमचा हक्काचा पैसा पाहिजे आणि केंद्रात सरकार आल्यानंतर हा नाही राहणार नाही. केंद्र सरकारला आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे. आम्ही हक्क मागतो, भीक नाही मागतो. दरवेळेला असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्ही मग सांगता की नेहरूनी काय केलं, नेहरूनी काय केलं, काय केलं नेहरूनी. नेहरू जाऊन आज 60 वर्ष झाली, बरोबर ना? नेहरूला जाऊन 60 वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान होते? 16 वर्ष. मग नेहरू 16 वर्ष होते 60 वर्षापूर्वी. तुम्ही घेतलात तर जनता पक्ष, VP सिंग, त्याच्यानंतर 6 वर्ष अटलजी, आता 10 वर्ष मोदी. म्हणजे नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे. त्याचा आढावा कोण घेणार? नेहरूने क्या किया? मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये, मी काय नेहरूंची बाजू घेतो अशातला भाग नाही. पण तुम्ही 60 वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरूनी काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूनी उपभोगलेला जो काळ आहे 16 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता 16 पैकी 10 वर्ष तर तुम्हीच भोगलेली आहात. 6 वर्ष अटलजींनी भोगलेली आहेत. जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता, VP सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता. मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकीर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे. मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं?
60 वर्षापूर्वीच्या नेहरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काही गेल्या 10 वर्षात काय केलं, मग नोटबंदी कशी केली, शेतकऱ्यांवरती काळा कायदा कसे आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा. 10 वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता, डॉलरचा भाव काय होता, पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा. अंगाशी अक्षरांचे राजस्थान मधले आहेत. त्यांनी सांगितलं की हे सगळं नेहरूने केलं म्हणून त्यांच्यावर टाकायचं, हे ह्यानी केलं म्हणून त्याच्यावर टाकायचं, सगळं दुसरं टाकल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही जर का काही विचारलं तर आप पाकिस्तान चले जाओ. म्हणजे सगळ्या समस्या दुसऱ्यांनी उद्भवल्या आहेत, त्यांच्यामुळे उद्भवलेल्या आहेत, त्यांच्यावरती सगळे गुणदोष टाकायचे आणि तरी सुद्धा काय राहिलं असेल तर तू देशद्रोही आहेस, पाकिस्तानमध्ये चालतो. हा कुठला कारभार आहे, ही कुठली लोकशाही आहे? जी लोकशाही जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल, महागाई रोखू शकत नसेल, गुंडागर्दी थांबवू शकत नसेल, तर तो राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता नाही काय, कोणी जरी असला तरी तो तिकडनं त्याला खाली खेचावंच लागेल. हे काम आता तुम्हाला करावं लागेल. स्थानीय लोकाधिकारचा अर्थ काय? लोकांचा अधिकार. तो पहिला स्थानिक लोकांमध्ये केला पाहिजे की हो हा माझा अधिकार आहे, मला पाहिजे तोच राज्यकर्ता बसला पाहिजे तिकडे, तोच तिकडे बसेल, हा माझा अधिकार आहे. आजपर्यंत आपण एका वेगळ्या भाबडेपणाने यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून देत आलो, पण त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळलेला नाही. ठीक आहे ना, जसं मी केतकर साहेबांना म्हटलं की तुम्ही त्यावेळेला आम्ही जे काय चुकलो, आज सुद्धा जे काय चुकलं तर जरूर तुम्ही आमच्यावरती टीका करा, तुमचा अधिकार आहे. पण टीका करताना आम्ही कुठे चुकतो आहोत ते तुम्ही नेमकं लक्षात आणून द्या. केतकर साहेब का आपल्या व्यासपीठावरती येऊ शकले? कारण कधी आपण सुडाचं राजकारण नाही केलं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसने शिवसेना फोडली असेल, आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल, आपण राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील. पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेनी अथवा राष्ट्रवादीनी पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं, कोणी विचार नाही केला. विरोधक आहेत, विरोधकांवरती आम्ही विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे. ही जर का जिद्द नसेल तर तुम्ही तुमचं दुकान आहे ना ते बंद करा आणि घरी बसा. पण मी जिंकल्यानंतर त्याला खतम करून टाकेन ही जी काही पाशवी वृत्ती ही आता एक जोर धरते, त्या पाशवी वृत्तीला इथे चिरडून तोडून टाकावी लागेल आणि अशी चिरडावी लागेल की जशी जर्मनीमध्ये एक हिटलर जन्माला आल्यानंतर त्याचा शेवट असा विचित्र झाला की आता पुन्हा जर्मनीत हिटलर जन्माला येणं अशक्य आहे. ही कोणती वृत्ती आहे? तुम्ही विरोधकांना संपवताय, तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना संपवताय, तुम्ही तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवताय. आणि हे मी नाही बोलत, नितीन गडकरी बोललेले आहेत, जे निष्ठेने काम करतायत त्यांना पक्षात काही तसं स्थानच राहिलेलं नाही, त्यांना सन्मानच मिळत नाहीये. नितीन गडकरी बोलतात, एक ज्येष्ठ नेता, आपल्या युतीमधला एक ज्येष्ठ नेता. दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा होती, आशा होती की गडकरी साहेबांचा जो एक कार्याचा अनुभव आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी देशाला मोठा फायदा होईल. पण गडकरींसारखा माणूस जेव्हा असं बोलतो की तिकडे काही स्थानच राहिलेलं नाहीये, असं काम करायचं. तुम्ही सगळ्यांनाच खतम करायला चालले. बरं ठीक आहे, घराणेशाही बद्दल बोलतात, मी तर सरळ सांगतो, मी घराण्याचा वारसा घेऊन चाललोय, घराण्याची परंपरा घेऊन चाललोय, त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाहीला तुम्ही काय बोलताय? काय वाईट काय घराणेशाहीमध्ये माझं? मग त्यांनी काल परवाकडे जे संसदेत एक राजकारणी भाषण केलं, पंतप्रधान म्हणून नाही, भाजपचा नेता म्हणून भाषण केलं की बाकी सगळे जे येतात म्हणजे आता त्यांच्याकडे ते गद्दार त्यांच्याबद्दल काही नाही, त्यांच्या घराण्याबद्दल आमचे काही ना नाहीये. कारण का पहिलं मुख्यमंत्र्याला खाली उतरावं लागेल, इथल्या गद्दारी करून तिकडे बसले त्यांना खाली उतरावं लागेल. ते सूक्ष्म आणि लघु तिकडे बसलेत त्यांना उतरावं लागेल. असे अनेक बसलेत त्यांना खाली उतरावं लागेल. त्यांच्याबद्दल नाही, पण एक घराणं जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा म्हणे आमचा आक्षेप आहे. मग जर तुमचा एक घराणं पक्ष चालवतो म्हणून आक्षेप असेल तर आमचा सुद्धा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि आम्ही तुमची एकाधिकारशाही सुद्धा आम्ही सगळेजण शपथ घेऊन रणांगणाला तुटलेली माणसं. घराणेशाहीमध्ये तरी लोकांवरती असतं की तुम्ही निवडा किंवा फेकून द्या, पण एक आणि एकच, मीच एकटा, बाकी कोणी नाही. रामाच्या पूजेला सुद्धा मीच दिसलं पाहिजे,
संसदेच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे, रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मीच दिसलं पाहिजे. ही जी काही एकाधिकारशाही आहे ना, ही एकाधिकारशाही ही घराणेशाहीपेक्षा जास्त घातक आहे, ही जास्त घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो आहोत. आज हा काही सोहळा तुम्ही करताय, शिबिर आहे, चांगलं आहे, पण तुमच्यासारखी माणसं मला या निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत, निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत. अनेक अनेक निवडणुका या स्थानीय लोकाधिकारच्या टीम वर्कने आपण जिंकलेल्या आहोत, टीम वर्कमुळे जिंकलेल्या. तेच टीम वर्क मला पाहिजे. नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत, पण तुमच्या कॉलनीत राहत असाल, गावामध्ये राहत असाल, जरा तुम्ही वाचता, विचार करता, बोलता, या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या जरा, की काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं, जय श्रीराम, आता कुठेतरी चालले त्या तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत. जरा आनंद आहे. मंदिरं जशी तुम्ही उभारताय तशी असल्या नाहीये, पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून तिकडे घरं पेटवत आहेत ना, ते पहिले दाखवून. म्हणून मी अनेक ठिकाणी बोललेलं आहे की एक नवीन आता लक्षात येते माझ्या, की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. म्हणजे मी रायगडमध्ये गेलो, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, आता उद्या परत मराठवाड्यात जातोय. मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येतात, घरी येऊन भेटतात. आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो, अरे तुम्हाला कळत नाही, लक्षात नाही झालं, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे. आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे, तो आमच्या लक्षात आलेला आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे, हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुमच्यावरती आहे, तुम्हाला घरातली चूल पेटवून पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत, पण हे असे हिंदू आहोत, देशप्रेमी हिंदू आहोत. उगाच आम्ही आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा घेतलेला नाहीये, विचारपूर्वक तो ध्वज घेतलेला आहे. आणि त्या ध्वजामध्ये, हिंदुत्वामध्ये छेद करणारे भाजपवाले, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे भाजपवाले. म्हणून माझ्या आजोबांचं एक जे वाक्य होतं की माणसाने धर्म घडवलेला आहे, धर्माने माणूस नाही घडवला, माणसाने धर्म घडवला आहे. आणि माझंही तेच म्हणणं आहे की माणसाने धर्म घडवलेला आहे, तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका. धर्म धर्म करून जो जी माणुसकी आहे त्या माणुसकीला कलंक लावू नका. जे कोणी सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी अगदी नाना नानी पार्क मध्ये जाऊन भेटा, लोकांना भेटा, बसा, बोला त्यांच्याशी. इतर ठिकाणी सुद्धा कुठे काही मंडळ असतील, काही वाचनालय असतील, जाऊन बसा, बोला. त्या वाचनालयामध्ये नुसतं वाचून सोडू नका, त्या बातमीचा अर्थ त्यांनी नीट समजावून सांगा की नेमकं काय आहे, हे झाल्यानंतर पुढे काय होणार आहे. म्हणजे मी अनेक सभांमधनं, प्रत्येक सभांमधनं अगदी भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करत असतो. आव्हान नाही, आवाहन. तुम्ही विचार करा, मला RSS बद्दल एक वेगळा आदर नक्कीच आहे, कारण 100 वर्ष होतील आता 25 तारखेला. अनेक कुटुंब, अनेक परिवार, त्यांनी कुटुंबावरती अक्षरशः निखारे ठेवून, कुटुंबापासून संबंध तोडून जिथे जिथे त्यांना काम सोपवलं गेलं, मग त्रिपुरात असेल, मेघालयात असेल, पंजाबमध्ये असेल, जाऊन वेळ प्रसंगी मार खाऊन, शिव्या खाऊन RSS आणि भाजपचं काम केलं. त्यांना मी विचारतोय की तुम्ही जे काय केलं, आता जे काय तुमच्या पदरात फळ पडले, यासाठी केला होता आता हे तुम्हाला असं वाटतंय का की आता हे जे उपरे बाजार गुणगे आमच्या डोक्यावरती बसवलेत, आम्हाला सतरंजा उचलायला लावतायत आणि बाजार गुणगे आमच्या डोक्यावरती बसवत आहेत, यासाठी केलं होतं आता, हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? आणि जर मान्य नसेल तर मी नाशिकला कुसुमाग्रजांची एक कविता जी सांगितली होती सामान्य माणसाची, त्याचं पुढचं एक कडवं आहे, त्याचं पुढचं कडवं आहे की धर्माचा ध्वज, नीट लक्षात घ्या, धर्माचा ध्वज हा ज्या वेळेला अडाण्याच्या हाती जातो त्यावेळेला त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात, ते रक्त असतं त्या धर्माचं. आज धर्माचा ध्वज आगामी वेगळा, पण अडाण्यांच्या हातामध्ये दिलेला, अडाण्यांच्या हातामध्ये. आणि जो काय खून खराबात चाललेला आहे त्याच्या हातामध्ये आमच्या धर्माचा ध्वज गेल्यामुळे त्या ध्वजावरनं जे रक्त ठिबकत आहे ते आमच्या धर्माचंच रक्त ठिबकत आहे, आणि ते गुन्हेगार हे आहेत.
आणि या धर्माचा ध्वज जर का आपल्याला वाचवायचा असेल, धर्म जर का वाचवायचा असेल, भारत जर का वाचवायचा असेल, भारत माताजीला म्हणतो ती जर का वाचवायची असेल, तर मात्र आपल्याला जिद्दीने उभं राहावं लागेल, द्वेषाने उभं राहावं लागेल. जे संकट येईल त्या संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल. तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज, तर जसे भेकड गेलेले आहेत तसे जे अजूनही भेकड माझ्या शिवसेनेत असतील त्या भेकडानो तुम्ही मिंदेकडे सरळ जा. ही आम्हाला आवश्यकता नाही, अजिबात नाही. भेकड असतील, भाकड असतील तर जरूर जावं. पण मुठभर जरी असले तरी मर्द आणि निष्ठावंत मावळे हेच नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भगवाला साथ देत आले. आणि त्यांच्या जोरावरती आग्र्यावरनं सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते मुठभर मावळ्यांच्या जातीवरती. भाडोत्री ढिगभर मावळ्यांचे नाही. मावळा हा कधी भाडोत्री असू शकत नाही. आणि तसे तुम्ही सगळे स्थानिक लोकाधिकारचे निष्ठावंत, जिवंत आणि सळसळते हे मावळे आहात. आणि मला खात्री आहे की लोकाधिकारने एखादं काम मनावर घेतलं का ते पूर्ण यशस्वी केल्याशिवाय ते थांबत नाही. आणि तसं ते तुम्ही कराल अशी आशा बाळगतो, खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.